दिनेश दादा भोईर यांच्या माध्यमातून आता मात्र या ठिकाणी फलंदाजांना परवानगी आलेली आहे। प्रति षटकारास 200 रुपये, षटकार हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल। त्याचप्रमाणे विकेट हॅट्रिक साठी सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर होते, गोलंदाजी मार्कवर येवन पवन, त्याचा खेळ पाहण्यासाठी अनेक प्रेक्षक दूरवरून येत असतात। सातत्याने एसके एंटरटेनच्या माध्यमातून ही टूर्ना कव्हर करत असताना लाईव्हला जेव्हा जेव्हा विचारलं जाते पवन केने आहे का, गोरसई बी आहे का, भावेश पवार आहे का, तर हो, आज कुंदे स्पोर्ट माऊली प्रतिष्ठान यांनी आयोजित केलेली स्वर्गीय डॉक्टर दत्ता सामंत चषकामध्ये आज आपल्याला पाहायला मिळतोय पवन केने आणि त्याची आर्मी या ठिकाणी सज्ज आहे। जरी भावेश पवार नसला तर पवन केने आणि सर्व त्याची आर्मी या ठिकाणी कुठेही कमी पडत नाही, भावेश पवारची उणीव जाणू देत नाही। बघूया आज कसा खेळ होतोय पवन केनेचा। आज या ठिकाणी समर्थक कमी आहेत, त्याचं कारण म्हणजे कुंदे स्पोर्ट कुंदे संघ वडवली या ठिकाणी आज क्वालिफाय झालेला आहे आणि सेमीफायनल खेळण्यासाठी सर्व त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। त्याच्यामुळे प्रेक्षकांची थोडीशी गर्दी कमी दिसते, त्याला कारण कुंदे स्पोर्ट कुंदे संघ क्वालिफाय झालाय। वडवली या ठिकाणी टुर्नामेंट ओम साई क्रिकेट असोसिएशनची ती टुर्नामेंट ठिकाणी तो संघ क्वालिफाय झालाय, म्हणून जास्तीत जास्त प्रेक्षक कुंदेकर प्रेक्षक ते वडवली या ठिकाणी गेलेली आहेत। पवन केने या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर आणि फलंदाजीसाठी सज्ज आहे। फलंदाज अशोक आणि जितू। हा सामना जो जिंकेल तो मात्र या ठिकाणी बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश करेल। त्यानंतर आपल्याला 2 सेमीफायनल खेळायला मिळतील। जर पवन केनेने 3 बॉल डॉट काढले तर निवृत्ती जाधव यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक। मात्र पहिल्या चेंडूवर पवनवर हल्ला बोल होतोय, पहिला चेंडू जातोय सीमा पार, येतोय उत्तुंग षटकार। षटकार जरा लिहून ठेव ना दादा, पटकन असं मध्ये मध्ये मला बोलायला नाही जमत, इथे कुठेतरी लिहून ठेव। काय एक का काय लिहू ना। दरम्यान प्रकाश जाधव वज्रेश्वरी 3 बॉल 3 सिक्स मारल्यास 1000 रुपये, बाउंड्री मारल्यास सुद्धा 1000 रुपये। पवन केने पुन्हा एकदा अशोक साठी फरमाईश आहे। अशोकने षटकार चौकारांची हॅट्रिक मारल्यास या ठिकाणी हे पारितोषिक लावलं गेलंय। त्याचप्रमाणे आमचे हे पुरस्कर्ते निखिल दादा जाधव यांनी जर गोरसई संघाच्या एखाद्या हॅट्रिक घेतली तर मात्र या ठिकाणी 1000 रुपयाचं पारितोषिक। मात्र पवन या ठिकाणी कमबॅक करतोय, या ठिकाणी आपल्या संघाला कमबॅक करून देतोय। पहिल्या चेंडूवर षटकार, परंतु त्यानंतर सुरेख गोलंदाजी करत असताना पवन केने धावफलकाचा विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचलाय 8 वर। पुन्हा एकदा पवन केने चांगला चेंडू, वेगवान चेंडू, ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू, थोडीशी क्षेत्ररक्षकाकडून चुकी होते। दरम्यानच्या काळात 1 धाव या ठिकाणी पूर्ण होताना दिसते। 1ने धावफलक पुढे सरकला। पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी, पहिल्या चेंडूवर षटकार मिळाल्यानंतर आतापर्यंत फक्त धावा खर्च करतोय 9 वर जाऊन पोहोचलाय धावफलक आणि त्रिफळा उद्ध्वस्त होतो या ठिकाणी। दांडी गोल या ठिकाणी माघारी परतला जितेशची जागा भरून काढण्यासाठी। इन या नंबर 3 वर फलंदाज येतो मयुरेश। आज सकाळच्या सत्रापासून मयुरेशने मात्र या ठिकाणी प्रभावित केलेला आहे। खूप चांगला खेळ मयुरेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालाय। तोच मयुरेश एक उजव्या हाताचा शैलीदार फलंदाज आणि त्याच्या समोर गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय कपिल केने येतो।
काल सुद्धा या संघाचा मी उल्लेख केला होता। त्या ठिकाणी 5 धावांवर 6 गडी बाद झाले होते एका संघाचे। त्यावेळेस मला ती केंद्रीय राज्यमंत्री चषकाची मॅच आठवली की गोरसई संघाचे 5 धावा आणि 6 गडी बाद झाले होते आणि तिथून तो भावेश पवारांनी केलेला खेळ 49 धावांपर्यंत रेटत नेला आणि शेवटच्या षटकामध्ये ज्या 9 धावांची गरज होती आणि कपिल केने गोलंदाजीसाठी आला आणि त्याने त्या कारवली संघासमोर त्या 9 धावा डिफेंड केल्या होत्या। काय ती गोलंदाजी केली होती कपिल केनेने। तोच कपिल केने पुन्हा चेकता गोलंदाजी मार्कवर पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतर चांगलं कमबॅक पाहायला मिळालं यवन पवनचं। मात्र यवन पवनची फलंदाजी आज पाहायला मिळाली नाही। गिरीश कोचरेकरला मारलेले ते रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी मधील 5 षटकार कोण विसरेल। काय ती खेळी बहारदार खेळली होती। अजून एक चांगला चेंडू आणि बॅटची कडा घेऊन चेंडू विसावतोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये। पहिल्याच चेंडूवर सफलता अर्जित करतो या ठिकाणी कपिल। थोडीशी निराशाजनक कामगिरी। सुरुवात चांगली झाली होती, पहिल्याच चेंडूवर षटकार अशोकने खेळला होता, परंतु त्यानंतर अशोक माघारी परतला, जितेश माघारी परतलाय। आता मयुरेश आणि विकी या 2 फलंदाजांवर जबाबदारी असेल। एक चांगली धावसंख्या, संघनायकाने सांगितले की 30 धावांपर्यंत आम्ही जाण्याचा प्रयत्न करू आणि 30 धावा डिफेंड करण्याची आमच्या गोलंदाजांमध्ये तेवढी क्षमता आहे। जरी गोरसई संघाकडे फलंदाजी भरपूर असली तरी आमचे गोलंदाज सुद्धा तेवढे ताकदीचे आहेत हे त्याने दाखवून देण्याचा प्रयत्न केलाय। परंतु मात्र आता फलंदाजांची जबाबदारी या ठिकाणी वाढले, कारण दुसरं षटक मार्गात असताना पहिल्याच चेंडूवर कपिल केने यश प्राप्त करताना पाहायला मिळतोय। अजून एक चांगला चेंडू शरीरावर आदळला जातोय, धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय, चेंडूची फेकी करतोय या ठिकाणी यष्ट्या उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न। दरम्यानच्या काळात 22च्या रूपाने 1 धाव या ठिकाणी मिळते। धावफलक 1ने पुढे सरकत असताना डबल फिगर मध्ये जाताना दिसतोय। 2 गडी बाद 10। पुढचा चेंडू कपिल आणि आता मात्र रिव्हर्सचा एक देखणा फटका क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे। चेंडूला आडवेल, चेंडूला उचलून चेंडूची फेकी होईपर्यंत 2 धावा सहजगत्या पूर्ण होताना दिसतील। 2च धावांवर समाधान मानावं लागेल, कारण चांगलं बॅकिंग पाहायला मिळते या ठिकाणी। कपिलचा पुढचा चेंडू दरम्यान अजून एक निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी पाहायला मिळते। चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक या ठिकाणी पाहायला मिळते गोरसई संघाच्या गोलंदाजांचं। दरम्यान वाईट चेंडू कपिल केने पुन्हा एकदा राईट मोर द विकेटने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय। आताचा चेंडू आखोड टप्प्याचा चेंडू, चेंडूला दिशा दाखवत असताना मिड विकेट रिझन मध्ये चेंडू जातोय। एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न केला जातोय, दुसरीची धाव सुद्धा या ठिकाणी पूर्ण होताना दिसते। 2 धावा मिळतात, 2ने धावफलक पुढे सरकत असताना पाहायला मिळतोय। 15 वर जाऊन पोहोचलाय धावफलक। 2 षटकांचा खेळ समाप्त झाला या ठिकाणी। धावफलकावर 15 धावा। एक संत सुरुवात ज्या धावसंख्येची अपेक्षा होती त्या धावसंख्येच्या दिशेने मात्र आगेकूच करण्यासाठी थोडंसं कुठेतरी फलंदाजी आपल्याला या ठिकाणी पाहिजे तशी झालेली नाही गणेशपुरी संघाची। शेवटच्या षटकामध्ये किशोर मुकादम याच्यावर आक्रमण केलं जाईल का?
मागच्या सामन्यातील मॅचचा मानकरी ठरलेला किशोर मुकादम गोलंदाजी मार्कवर आता मात्र सज्ज झालाय. चला, विजयी संघाच्या सर्व संघनायकांनी या ठिकाणी उपस्थिती दाखवायची आहे. आपण आला असाल तर आपण कमिटीशी संपर्क साधायचा आहे. धामणगाव संघ, पोगाव संघ, दिवास्फोट दिवास संघ, आणि या ठिकाणी पहिल्या चेंडूवर लेग बिफोर बाद होतोय फलंदाज. किशोर मुकादमला पहिल्या चेंडूवर यश प्राप्त होतोय. या ठिकाणी धामणगाव संघाचं आगमन झाले. मायू 11 धामणगाव हा संघ पहिल्या दिवशी क्वालिफायर झालेला संघ आहे आणि त्यांच्या विपक्षात 2 करताना दिसेल दिवास्फोट दिवास संघ. दिवास्फोट दिवास संघ आला असेल तर आपण या ठिकाणी कमिटीशी संपर्क साधायचा आहे. कालच्या दिवसामध्ये जय हनुमान पोगाव संघ क्वालिफाय झालाय आणि आजची क्वालिफायरची मॅच मैदानाच्या आतमध्ये जय बजरंग गोरसई बी अंश 11 जय बजरंग गोरसई बी विपक्ष गणेशपुरी अशी मॅच सुरू आहे. चांगला चेंडू, वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. सरळ निघून जाते विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता स्कोर आहेच त्या तिरीमध्ये 15 धावांवर 3 गडी बाद 15. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. काय कमबॅक करतोय या ठिकाणी, काय गोलंदाजी होते अचूक टप्प्यावर. लाईन आणि लेंथ या ठिकाणी बरोबर पकडले किशोर मुकादमने. सुरेख गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय किशोर मुकादम. मागच्या सामन्यामध्ये गोलंदाजीच्या जीवावर त्यांनी मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक मिळवलं होतं. 4 धावा खर्च करत असताना 3 गडी बाद केले होते तोच किशोर मुकादम. आता मात्र लगातार 4 चेंडू निर्धाव या ठिकाणी टाकताना दिसतोय. पहिल्या चेंडूवर विकेट, त्यानंतर सलगचे 3 चेंडू निर्धाव. 4 चेंडू मध्ये एकही धाव खर्च करत नाही किशोर मुकादम. तोच किशोर पुन्हा एकदा. आता मात्र एक चांगला फटका मिड विकेटला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. कपिल केने चेंडूला उचलतोय, चेंडूची फिगी करतोय, फक्त एकच धाव मिळते. किशोर पुढचा चेंडू घेऊन मार्गस्थ होतोय. चांगला चेंडू होता, फुलटॉस चेंडू होता. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. फॉलो थ्रो मध्ये चेंडूला अडवतोय. फक्त एकच धाव या ठिकाणी प्राप्त होते. 3 षटकांचा खेळ समाप्त होतो. कुठं होता दरम्यान 3 षटकांचा खेळ समाप्त होतो. 3 षटकाच्या समाप्तीनंतर या ठिकाणी प्रथम फलंदाजी करत असताना गणेशपुरी संघाने धावसंख्या धावफलकार नोंदवली गेली ती म्हणजेच 17 आणि 18 धावांचं एक माफक लक्ष अंश 11 जय बजरंग गोरसई बी संघासमोर ठेवलेले. बघूया लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे केला जातोय. दरम्यान आपल्यामध्ये उपस्थित आहेत सन्माननीय आदरणीय कप्पू केणे यांचा या ठिकाणी आपण सन्मान करू पाहतोय. तरी कृपया कप्पू केणे यांना विनंती आहे आमच्या सन्मानाचा या ठिकाणी आपण स्वीकार करायचा आहे. दिनेश दादा भोईर यांना विनंती करतोय की आपण या ठिकाणी कप्पू केणे यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. विनोद म्हात्रे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण सन्मान करूया. कप्पू केणे यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. बघूया गोरसई संघाकडून सलामीची जोडी कुणाला धाडलं जात आहे. पुन्हा एकदा मेघनाथ केणे आणि संदेश केणे अशी जोडी मला वाटते जाताना पाहायला मिळेल. पवन केणे आज कुठेतरी मागे राहतोय, गरज वाटत नाही कारण मोठी धावसंख्या नाही. या ठिकाणी व्यासपीठावर या ठिकाणी कप्पू केणे यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय आदरणीय विनोदजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते.
पुन्हा एकदा सलामीवीर माझी एक विनंती असेल, विनंती वजा सूचना तुम्हाला देतोय की आमच्या मुख्य व्यासपीठासमोर ज्या खुर्च्या लावून तुम्ही बसलात तरी कृपया विनंती असेल की आपण सगळ्यांनी आमच्या सूचनांचं पालन करत असताना आयोजक मंडळीमध्येच ही मंडळी आहे तरी कृपया आपण थोडंसं बाजूला बसायचं आहे। मुख्य व्यासपीठाच्या समोर जी पब्लिक बसलेली आहे त्यांना विनंती आहे की आपण आपल्या सूचनांचं पालन करून तुम्ही थोडेसे बाजूला बसाल अशी अपेक्षा करतोय। धन्यवाद। जाऊया मैदानाकडे। त्या ठिकाणी पुन्हा एकदा सामना सुरू होतोय। अंश 11 जय बजरंग गोरसई विपक्ष गणेशपुरी अशी लढत जिंकण्यासाठी 18 चेंडू 18 धावांची गरज या ठिकाणी अंश 11 जय बजरंग गोरसई बी संघाला। सलामीची जोडी दोन्ही बंधू मैदानाच्या आतमध्ये मेघनाथ केने आणि त्याच्या साथीला संघनायक संदेशजी केने ही जोडी गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल। पांडुरंग पहिला चेंडू घेऊन मेघनाथ साठी राईट अमोर्ध विकेटने आमच्यापासून दूर जात असताना पंजाच्या डाव्या बाजूने मारा करतोय। पहिला चेंडू उजव्या यशीच्या बाहेरचा चेंडू जातो डीप एक्स्ट्रा कव्हरला। क्षेत्ररक्षक दूरवर नाहीये, जाण्याचा प्रयत्न केला चेंडू पर्यंत परंतु चेंडू आवाक्याच्या बाहेर। चेंडू दणदण करत निघून जातो सीमा पार, येतोय चौकार। पहिल्या चौकाराने या ठिकाणी खातं उघडतोय। या ठिकाणी मेघनाथ केने 4 धावाने आपला अकाउंट ओपन करतोय। पांडुरंग पुन्हा एकदा मेघनाथ केनेसाठी आणि आता फेकून दिलाय, कुठलाही क्षेत्ररक्षक नाही, चेंडू थांबणार नाही, निघून जातोय 6 धावांसाठी, येतोय षटकार। त्याचबरोबर शंकर मामा गुळवी दरम्यान पंचांचा इशारा, वाईट चेंडू घोषित करतायत। निखिल दादा दरम्यान या ओव्हर मध्ये सामना संपवला तर मात्र या ठिकाणी मेघनाथ केनेसाठी निखिल दादा जाधव ज्यांनी स्पॉन्सरशिप केलेली आहे त्यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आणि विजयाच्या समीप संघ येऊन ठेपलाय। मला वाटतं 17 धावा धावफलकावर। आयोजकांचा वेळ वाचवण्यामध्ये माहीर असलेला संघ तर कुठला असेल तर तो म्हणजे महाराष्ट्रात ज्या संघाची ओळख, ज्या संघाचा दबदबा ज्यांनी निर्माण केलाय तो म्हणजे अंश 11 जय बजरंग गोरसई। आज तिसरी मॅच आहे, पहिल्या षटकामध्ये संपवण्याच्या उंबरठ्यावर, 1 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी। काय तो खेळ आणि हा सामना या ठिकाणी सहजगत्या जिंकलाय अंश 11 जय बजरंग गोरसई बी संघाने। अभिनंदन निखिल दादा जाधव ज्यांनी पुरस्कृत केलेला जय बजरंग गोरसई बी संघ, अभिनंदन। या ठिकाणी 2 पारितोषिक आहेत। लगातार 3 डॉट बॉल टाकल्यास त्याला 100 रुपयाचं पारितोषिक निवृत्ती जाधव कुंदे यांच्याकडून होतं आणि ते किशोर मुकादम यांनी 100 रुपयाचं पारितोषिक जिंकलंय। आणि या ठिकाणी मेघनाथ याला सुवर्ण संधी होती की पहिल्याच ओव्हर मध्ये सामना संपवला तर त्यांचे पुरस्कर्ते आदरणीय निखिल दादा जाधव विश्वगड